आज माझ्या ओपीडी मध्ये एक नवीन लग्न झालेलं जोडपं आलं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की मॅडम 5 ते 6 महिने झाले आमच्या लग्नाला, आम्ही 5-6 महिन्यांपासून बाळ राहण्यासाठी प्रयत्न करतोय आणि आम्हाला प्रेग्नन्सी नाही राहते, घरचे पण खूप मागे लागलेत. तर अशा जोडप्यांना मी हेच सांगेल की ऍक्च्युली तुम्हाला बाळ राहत नाही म्हणून तुम्ही डॉक्टरांकडे कधी गेलं पाहिजे, तर कमीत कमी 1 वर्षभर म्हणजे तुमची ऍक्टिव्ह मॅरिड लाईफ जी आहे ती कमीत कमी वर्ष असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या वर्षभरात जर तुम्ही 3 ते 4 वेळा आठवड्यातून रेग्युलर रिलेशन ठेवताय आणि तरी तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाहीये, तरच तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. म्हणजे तुमचे इन्व्हेस्टिगेशन सुद्धा तुम्ही वर्षभरानंतरच केले पाहिजेत. वर्षभर तुम्ही स्वतःला दोघांना आधी वेळ दिला पाहिजे. वर्षभराच्या आधी तुम्ही प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग ज्याला आम्ही म्हणतो त्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्टर काही फॉलिक ऍसिडच्या टॅबलेट प्रिस्क्राईब करतील, फिमेलला काही रुबेला वॅक्सिन देऊ शकतात, तुमचे लाईफस्टाईल ऍबनॉर्मल असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला ऍडवाइस करू शकतात. पण इन्फर्टिलिटीसाठी किंवा वंध्यत्वासाठी इन्व्हेस्टिगेशन हे 1 वर्षानंतर सुरू केलं पाहिजे.